2024ला गणित या विषयाची सीटेटला विचारलेली काही प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. निम्न में से कौन सा भारतीय गणित से संबंधित नहीं है? सूर्य सिद्धांत, बौधायन, शुल्ब सूत्र, लीलावती, चरक संहिता. तर हे चारही पर्याय पाहिल्यानंतर सूर्य सिद्धांत हा गणिताविषयी ग्रंथ आहे. त्यानंतर बौधायन शुल्ब हा सुद्धा एक मितीविषयी गणिताविषयी ग्रंथ आहे. तसेच पर्याय क्रमांक 4 चरक संहिता हा एक आयुर्वेदासंबंधी ग्रंथ आहे, आयुर्वेद. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 लीलावती हा सुद्धा एक भास्कराचार्यद्वारा लिहिलेला गणितीय ग्रंथ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. आपण पाहत आहोत सीटेट गणित या विषयाची तयारी स्टडी देवांश चॅनल. तर निम्न में से किसी की एक निश्चित लंबाई होती है? हा प्रश्न 2024 सीटेट या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. एक किरण, एक समतल, एक रेखा, एक रेखाखंड. तर एक रेषाखंडाची ही जी असते ती निश्चित लंबाई असते, निश्चित लंबाई. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. एक सदैव डॅडॅश समबहुभुज होता है? सीटेट 2024ला विचारण्यात आलेला प्रश्न वर्ग, पंचभुज, वृत्त या समद्विबाहू त्रिभुज. वर्ग पर्याय क्रमांक 1 याचा विचार केला असता स्क्वेअर म्हणजेच सभी कोण इसके बराबर होते, सभी कोण बराबर होते. तर खूप साधे प्रश्न असतात की आपल्याला बेसिक तयारी करावी लागेल फक्त. त्यानंतर सभी भुजाओ वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअरचे सभी कोण त्यानंतर सभी भुजाओ बराबर होते म्हणजे समान मापाचे असतात कोण आणि भुजाओ. या ठिकाणी स्क्वेअर जर आपण पाहिला असता तर त्याचे सर्व कोण त्यानंतर सर्व भुजा या समान मापाचे असतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर तुम्ही गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी गणिताची सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत चला. तर वर्ग पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. हा प्रश्न सीटेट 2024ला विचारण्यात आला होता की समीकरण पढ़ाते समय शिक्षिका अद्वितीय हल वाले रैखिक समीकरण की अवधारणा को समझाती है. वह आगे पूछते है अगर हल या ठिकाणी हल असे अगर हल किया गया हो तो आप कितने समीकरण बना सकते हैं? 2024 सीटेटला विचारण्यात आलेला हा प्रश्न. सही विकल्प चुने. एक समीकरण, कोई समीकरण नहीं, कई समीकरण, दो समीकरण. प्रश्न ऐसा है कि एक समीकरण की अवधारणा को समझाते हैं तो हम कितने समीकरण बना सकते हैं? तर या ठिकाणी एक समीकरण लिहू आपण की x बरोबर 3. त्यानंतर असं पण लिहू शकतो आपण की 2x बरोबर 6 म्हणजे x ची किंमत ही 3च येणार. त्यानंतर असे लिहू शकतो आपण की 3x बरोबर 9 म्हणजे 3 त्रिक 9 x ची किंमत ही 3च येणार. त्यानंतर असे लिहू शकतो 6x बरोबर 18 तर x ची किंमत ही 3च येणार. त्यानंतर 7x बरोबर 21 तर 7 त्रिक 21 x बरोबर हे 3 असं सुद्धा येऊ शकतं. म्हणून असंख्य पद्धतीने आपण असे लिहू शकतो की x इज इक्वल टू 3 येईल. हे आपण असंख्य पद्धतीने असंख्य समीकरणाने लिहू शकतो. कई समीकरण म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 कई समीकरण हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर हे आपण असंख्य पद्धतीने सांगू शकतो की x बरोबर 3, 2x बरोबर 6, 3x बरोबर 9 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर हा प्रश्न सीटेट 2024ला विचारण्यात आला होता. 8 मीटर लंबे, 70 सेंटीमीटर चौड़े और 40 सेंटीमीटर मोटे लकड़ी के एक ब्लॉक से 2 मीटर, 35 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर माप वाले कितने फट्टे बनाए जा सकते? सीटेट 2024ला विचारण्यात आलेला हा प्रश्न. असा प्रश्न असेल तर सरळ सरळ वरील सर्व संख्येला खालील सर्व संख्येने भागाकार करा. परंतु भागाकार करत असताना सर्वांचे युनिट सारखे आहे का हे पाहून घ्या. या ठिकाणी 8 मीटर आहे म्हणून मी मीटरचे सेंटीमीटर असं केलंय. या ठिकाणी 2 मीटर आहे म्हणून मीटरचे सेंटीमीटर मध्ये 200 सेंटीमीटर असे होतात. हा शून्य कट केला. बेचोक 8
आणि 35 दोन्ही 70, तसेच 8 एक 8, 8 पंचे 40. तर अगोदर वरील सर्व संख्या लिहून घ्या, खालील सर्व संख्या लिहा, परंतु लिहित असताना सर्वांचे युनिट हे समान करा. 4 दोन्ही 8, 8 पंचे 40. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. हा प्रश्न अंकों 59028 और 6 बिना पुनरावृत्ति के 6 अंकों की बनाई जा सकने वाले सबसे बड़ी और सबसे छोटी संख्याओं का योग है. सीटेट 2024 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न की सर्वात मोठी 6 अंकी संख्या आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या या दोन्हीचा योग म्हणजे बेरीज किती येईल. तर अगोदर सर्वात मोठी 6 अंकी संख्या ही मोठ्यात मोठी संख्या अगोदर लिहा. 9, 8, 6, 5, 2, 0. मोठी संख्या अगोदर, त्यानंतरची 8. आता सर्वात छोटी 0. तर 0 आपण लिहिल्यानंतर 5 अंकी संख्या होईल, म्हणून 0 नंतरची संख्या ही सर्वात लहान 2 आहे. 2, 0. त्यानंतर 2 नंतर मोठी संख्या, 2 नंतर मोठी संख्या 5, 5 नंतर मोठी 6, 6 नंतर मोठी 8 आणि 8 नंतर मोठी 9. तर ही लहानात लहान संख्या झाली आणि वरील ही मोठ्यात मोठी संख्या झाली. तर दोन्हीचा योग म्हणजे बेरीज करा. 9, 8 अन् 2 10ला 0, हातचा 1, 6 6 12, 6 6 12, हातचा 1 9 आणि 9 2 11. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. खूप साधे प्रश्न विचारले जातात सीटेट मध्ये. निम्नलिखित में से किस अक्षर की कोई सममित रेखा नहीं है. सीटेट 2024. असा प्रश्न असेल तर व्हर्टिकल या हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल या हॉरिझॉन्टल ऍक्सिस पर सममित हो सकते हैं क्या. हे काही आपल्याला जी अक्षरे दिली आहेत तर हे पाहावे. सर्व अक्षरे पाहिले असता आपण एल याचा समान फोल्ड करू शकत नाही किंवा समान भाग करू शकत नाही, परंतु ए एम आणि एक्स या तिन्हीचा करू शकतो, परंतु एल चा करू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू की असाच एक प्रश्न 2024 ला विचारण्यात आला होता. निम्न में से किस अक्षर को दो सममिति रेखाएं है. 2024 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न. दो सममिती रेखाएं है असा प्रश्न विचारण्यात आले असता त्याचा व्हर्टिकली भाग समान पडला पाहिजे आणि हॉरिझॉन्टली. तर खालील 4 अक्षरामधील फक्त एच हे असे अक्षर आहे की त्याचा व्हर्टिकली समान भाग होतो आणि हॉरिझॉन्टली समान भाग होतो. म्हणून दो सममिती म्हणजे दोन्ही भाग केले असता त्याचे समान होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.